आध्यात्मिक कॉन्सेप्टमध्ये सनातन राष्ट्रात एक सामान्य माणूस पकडा, मलाच पकडा, मी पण हिंदू आहे, सो माझा रोल काय असेल, मी काय करणार सनातन राष्ट्रामध्ये, आयडियल माणूस असं काय? आज आपण पकडूया की तुम्ही एक गोव्यातले उत्तम असे पत्रकार आहात, तुमचं खूप मोठं नाव आहे, तर आम्हाला अपेक्षित हेच आहे की बाबा पत्रकारांचा जो पत्रकारांची भूमिका आहे की जे काही चुकतं ते त्यांनी सांगावं, जे काही उत्तम आहे ते समाजाच्या समोर आणावं आणि एक प्रामाणिक पत्रकारितेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. कारण सनातन राष्ट्रामध्ये न्यायव्यवस्था असेल, पोलीस असतील, पत्रकार असतील, सगळ्याच गोष्टी असणार आहेत, पण त्या आदर्शवत असाव्यात असा प्रयत्न आहे. तर तुम्ही ते आदर्शवत आहात, तर त्या आदर्शाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे वाटचाल करा. म्हणजे करेक्शन तुमचा पत्रकाराचा आम्ही काही एक्झाम्पल वेगळं गुरुजी बनवणार नाही, तर तुम्ही पत्रकारच राहावं, पण पत्रकाराच्या भूमिकेमध्ये एक उत्तम व्यवस्था असावी. आज काही वेळेला तुम्ही बघत असाल की जी गोष्टी तुमच्या पत्रकार बंधूंकडनं घडत असतील पण तुम्हाला त्या पटत नसतील कदाचित, की बाबा नाही असं व्हायला नाही पाहिजे, तर तसं असणार नाही. त्याच्यावरती तेवढी पारदर्शकता हे सगळं सिस्टममध्ये पण असणार, ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये पण सगळीकडे म्हणजे सनातन राष्ट्र किंवा हिंदू राष्ट्र आदर्श व्यवस्था असणार, करप्शन होणार नाही, निश्चित भ्रष्टाचार नाही. हीच तर सनातन राष्ट्राची वैशिष्ट्य असणार. तुम्ही पाहतात GNH.